अमेरिका विरुद्ध पॅराग्वे सामना, अमेरिकन संघाचं सामन्यावर वर्चस्व, अमेरिकेकडून पॅराग्वेवर विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर तातडीची बैठक. काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक. जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटला. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंचा अखेर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची माघार. मनसेचं आज शिवाजी पार्क इथं आंदोलन. महापालिकेच्या नालेसफाई कामांची करणार पोलखोल. नालेसफाई कामाचं वास्तव बॅनरमधून मांडत करणार निषेध. नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक. विधान परिषद निवडणुकीसाठी बैठक पार पडली. बैठकीमध्ये दादा भुसे, जिरवळांसह अन्य नेते उपस्थित. नाशिकमधील मतदारांची आज सहल निघणार. अमरावती विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा पेच कायम. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख अजूनही रुग्णालयात. काँग्रेस वंचितला पाठिंबा देण्याची शक्यता. पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भीमाशंकर दौऱ्यावर. मंदिर परिसरातील विकास कामांची करणार पाहणी. तर 15 जूनपासून मंदिर भाविकांसाठी खुलं होणार. नाशिकमध्ये महायुतीतील नाराजी नाट्य कायम. राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर नरेंद्र दराडेंवर नाराज. 5 वर्षात कुठेही काम केलं नसल्याचा आरोप. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणी वाढणार. प्रणित मोरेचे जुने व्हिडिओही तपासले जाणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. यंदा कमी पावसाची शक्यता, त्यातूनही मार्ग काढू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचंही आवाहन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कांदा खरेदी दरामध्ये प्रति किलो 70 पैशांची वाढ. सरकार आजपासून 16 रुपये 50 पैसे दरानं कांदा खरेदी करणार. रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधांची सक्ती करता येणार नाही. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश. तर गुटखा माफियांवर थेट मकोका लागणार. कांदा दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक. कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्यास आंदोलन करणार. शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. कांद्याला 2000 पर्यंत भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर शासकीय वसतिगृह प्रवेशावरून वादाची शक्यता. उपवर्गीकरण लागू केल्याचा संघटनांचा आरोप. समाज कल्याणची जाहिरात. एससी प्रवर्गाचं उपविभाजन. कॉलममध्ये मातंग मेहतर इतर एससी असा उल्लेख. बीडमध्ये मोफत सोयाबीन बियाणं वाटपादरम्यान गोंधळ. आष्टी कृषी कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ. टोकन न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. दिवसभर रांगेमध्ये थांबून टोकन नाही. शेतकऱ्यांचा संताप. मराठी शाळांना भाडेवाढीमध्ये सवलत नाही. मनपा शाळांमधील वर्गखोल्यांसाठी 10% भाडेवाढ. अनुदानित शाळा महाविद्यालयांवर आर्थिक भार. महामुंबई शिक्षण संस्था संघटनेची मागणी फेटाळली.